लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झाले खरेच धन्य जाणतो मराठी. नमस्कार, मी संतोष खरात. आपण पाहत आहात संघर्ष वार्ता. शिवपरिवार चालक कल्याण समितीच्या आयोजित आपण आहोत सध्या ठाणे शहरामध्ये. ठाणे शहरातील रायलादेवी या ठिकाणी आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय. आपण पाहू शकतो माझ्या मागे शिवपरिवार रिक्षा टॅक्सी चालक कल्याण समितीचे काही सभासद आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी सर्व रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांना मराठी भाषा ही अनिवार्य आहे असं जाहीर केल्यानंतर येत्या 15 ऑगस्टच्या आधी त्यांना मराठी भाषा येणं हे कायद्याने कंपल्सरी केलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण सध्या उत्तर भारतीय बांधवांसोबत लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेलो आहोत, जे आपल्याशी आता थेट मराठीतनं कसे संवाद साधतायत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. काय काका, कसं आहे? बरं आहे का? कसं वाटतंय मराठीत, महाराष्ट्रामध्ये मराठी बोलताय येणाऱ्या सरकारला आपण एक सांगताय की आम्हीही महाराष्ट्रीयत आहोत, आमचाही जन्म महाराष्ट्रातच झालाय, काय भावना आहे? हे चांगलं आहे. कसं आहे, म्हणजे एखादा प्रवासी आपल्याकडे आला आणि तो बोलला, काय काका येणार का, काय उत्तर द्याल? आम्ही बोलतो येणार. कसं वाटतंय महाराष्ट्रामध्ये मराठी एक छाती अशी फुलून आली तुमची बघून, कसं आहे? मला बरं वाटत. असं पाहिजे मराठी साठी. आपला जो उत्तर भारतीय आहे ते मराठी शिकणार, कुठे पण जाणार, घाबरणार नाही, बिंदास. आपण पाहिलं वारंवार उत्तर भारतीयांवरती हो. भाषा हो. भाषा याच्यावरनं नेहमी टॉर्चर होत राहतं. हो. पण आता काही संस्थेमार्फत त्यांना मराठी भाषा यावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात येते. त्याबद्दल संस्थेचं कसं कौतुक करा? मी अभिनंदन करतो विनय साहेबचे, एडव्होकेट. त्यांच्या मार्गाने आज मोठं झाले, सगळे मराठी बोलणार, सगळे गर्व आहे. उत्तर भारतीय एक झाले तर काय कधी प्रॉब्लेम झाले ना, विनय सर बोलतात मी मागे आहे, काय घाबरू नको, मी आहे तुमच्या मागे. नक्कीच. आपण सध्या आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये. त्यांच्या मतदारसंघातीलच रायलादेवी तलाव या परिसरात आपण हे दृश्य पाहतोय. आपल्या बरोबर इथे अनेक बांधव जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधताय. काय का, कसं आहे? बरं आहे का? हो बरं आहे. कसं बोलताय? छान बोलतो. मराठी शिकताना कसं वाटतंय? चांगले होते, चांगल्या पद्धतीने शिकतो मराठी. म्हणजे येत्या 15 ऑगस्टच्या अगोदर सर्व उत्तर भारतीय मराठी भाषा बोलतील? हो बोलते ना. सरकारने दिलेल्या अटी नियमाचा 100% बोलते. 100%. आपण जर पाहिलं तर सध्या आपण उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील बांधवांशी साधतोय. जर मी तुमच्या रिक्षामध्ये बसलो, हो साहेब बसा, तुम्ही मला तुमचं कुठे जायचं सोडतो. नक्कीच आपण पाहिलं योग्यरित्या ते उत्तर देत आहेत. त्याचा अर्थ उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी जोरात होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर इथे ठाणे शहरातील वेगवेगळ्या विभागातून या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ठाणे शहरात कसं आहे? बरं आहे का? बरं साहेब. नमस्कार, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. आपण पहिलं वाक्य ऐकलं नमस्कार आणि दुसरं वाक्य जय महाराष्ट्र. कसं वाटतंय? चांगला साहेब, चांगला वाटतं. शिवपरिवाराकडनं आपल्याला गेली अनेक वर्षापासून मराठी भाषा शिकवण्यात येते. काय सांगाल, कशा प्रकारे तयारी चालू आहे? तयारी साहेब खूप जोरात चालू आहे. माझं हे आव्हान आहे, सर रिक्षा चालक माझं आव्हान आहे, शिव परिवार मध्ये तुम्ही या, मराठी शिका. मराठी शिका. येत्या 15 ऑगस्टला राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी शेवटची तारीख दिली. काय वाटते, सर्व रिक्षा चालक मालक हे शिकतील? शिकतो साहेब. सर रिक्षा चालक मालक सर्वांनी मराठी शिकत आहे आणि शिकतो. नक्कीच. आपण पाहिलं या ठिकाणी सर्व रिक्षा चालक मालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये. काय काका, कसं आहे? बरं आहे का? जय महाराष्ट्र, नमस्कार या शब्दातनं सुरुवात होते. शिवपरिवाराच्या माध्यमातून आपण लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलो आहेत. कसं आहे? बरं आहे का? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय बोलता? कसं आहे, म्हणजे आता मी समजा तुमच्या रिक्षामध्ये आलो, या बस साहेब, मला जायचंय मुलुंड स्टेशनला, सोडतो ना. त्यांना समजतं मी काय बोलतोय ते आणि तेही बोलतायत. म्हणजे याचा अर्थ आपण समजू शकतो की येत्या काही दिवसामध्ये इथे बसलेल्या प्रत्येक बांधव हा मराठीत बोलेल. याच अनुषंगाने आपण आता शिवपरिवाराचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. कसं आहे? बरं आहे का? चांगलं आहे. कशी सुचली ही भावना, कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतो? इथे अनेक रिक्षा चालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कसं बघताय याकडे? माझा सर्वांना हे आव्हान आहे की जे पण महाराष्ट्रात राहतात सर्वांना मराठी बोलणं यायला पाहिजे. जर त्या लोक मराठी नाही बोलणार तर जो गैरसोय लोकांना होणार त्याच्यासाठी काय,
जे रिक्षा चालक आहे त्या लोकांना सर्वांना मराठी बोलणं यायला पाहिजे आणि ते मराठी बोलतात पण. आणि मी कंटिन्यू गेल्या 10 महिन्यापासून आम्ही मराठी शिकवतोय. शिवपरिवारच्या माध्यमाने मराठी शिकवतो आणि आता मराठीमध्ये फक्त मराठी नाही, त्याच्या जागी आपण कसं तुम्हाला प्रेमाने बोलायचं, तुमच्या लोकांसोबत कसं संवाद व्हायला पाहिजे, हे सगळं तुम्ही कसं करायचं हे सगळं आपण त्यांना शिकवतो. म्हणजे ठाण्यामधले जे रिक्षा चालकांचं नाव खराब आहे, आरे रावेची भाषा करतात वगैरे, त्याचं असं नाही, सगळ्या विषयाला असं नसतं. पण काय असतं, जे लोक थोडं वाईट करतात ना त्यांचं खूप व्हायरल होतो. आणि जे चांगले लोक असतात ना, जे चांगले कामं करतात ना, त्याला काय व्हायरलच नाही होत. त्यामुळे आपला हा जो संघटन आहे ना, त्याचा मुख्य उद्देश काय आहे की आपलं जे दुसरा बाजू आहे रिक्षा चालकांचा, ते बाजू बघणे गरजेचं आहे. दुसरा बाजू काय आहे की आपले रिक्षा चालक 10 तास 12 तास मेहनत करतात, दुपारी मेहनत करतात, सकाळी ते रात्रीपर्यंत मेहनत करतात आणि फक्त काय लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानात पोहोचवतात त्यांना. आणि त्यांच्या काय सामान सुटला, काय त्यांना कुठंतरी त्यांना पोहोचवायचं असेल, उशीर होत असेल काय, सगळीकडे ते आपला सहकार्य करतात. तर त्यांना त्यांच्या ते बाजू बघणे गरजेचं आहे. कोणी वृद्ध आहे किंवा महिला आहे किंवा लहान बाळ आहे, सर्वांना ते जास्त त्यांचं काळजी करून त्यांना ते त्यांच्या गंतव्य ठिकाणात पोहोचवतात. तर त्यांचे खूप चांगले पण गोष्ट असतात, पण त्यांचे चांगले गोष्ट कुठंतरी दिसत नाही. त्यामुळे शिवपरिवार हा आपला मंच आहे, या मंचावर सर्वांना आणून आपलं करतो. आणि महाराष्ट्र शासनाने जे केलेलं आहे त्याच्या मी अभिनंदन करतो की महाराष्ट्र शासनाने जे परिवहन विभाग, जे आपले प्रताप सरनाईक मंत्री साहेब आहेत, त्यांनी जे आणला की या लोकांना आपण खूप सोप्या पद्धतीने फक्त 15 भाग शिकवायचं आहे. तर आपले जे कोकण साहित्य परिषद श्री प्रदीप ढवळ सर आहेत, त्यांच्या पुढाकाराने हे सगळं चांगलं कार्य चालू आहे. आणि त्याच्यासोबत आपले जे इकडचे समन्वयक आहेत ते आपले प्रधान सर आहेत, सुयश प्रधान सर असे ते आहेत. आपले जे केंद्र संचालक तिथे आपण आहेत ते आपले एकनाथ भोईर यांच्या सहकार्याने हे सगळं चांगलं होत चाललेलं आहे. तर सर्वांचं अभिनंदन आहे. जे पण आपल्या रिक्षा चालक भावांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न करतोय त्या सर्वांना परिवारतर्फे खूप खूप अभिनंदन. रिक्षा चालकांना काय आव्हान कराल येत्या म्हणजे आपल्या इथे बघायला गेलो तर शेकडो रिक्षा चालक आहेत, पण जे आलेले नाहीयेत सध्या, त्यांना काय आव्हान कराल? माझं सर्वांना हेच आव्हान आहे, फक्त तुम्ही परमिट रद्द होणार किंवा कोणत्याही भीतीमुळे तुम्ही मराठी नको शिका. माझं म्हणणं आहे, तुम्ही महाराष्ट्रात राहता, तुम्ही इतकी वर्षापासून महाराष्ट्रात राहता, तुम्हाला मराठी शिकणं गरजेचं आहे आणि तुम्ही संपूर्ण मराठी शिका. ते तर सरकारने तुमच्या सोयीसाठी जे आणले आहे त्याच्यात आपण स्वागत करतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही कंटिन्यू तुमच्या गाडी चालवताना कंटिन्यू मराठीत बोला, तुमच्या मुलांसोबत मराठी बोला आणि जास्त मराठीचा वापर करा, असं माझं सर्वांना निवेदन आहे. नक्कीच आपण पाहिलं की आपल्या बरोबर शिवपरिवाराचे संस्थापक अध्यक्ष लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले होते. आपण जर पाहिलं माझ्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण थेट त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला आहे. त्याचबरोबर या पुढे सर्व रिक्षा चालक मालक संघटना यांना पर्यावरण मंत्र्यांच्या मार्फत आवाहन करण्यात आलेलं आहे की येत्या 15 ऑगस्टच्या आतमध्ये सर्वांनी मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे.